तर हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग गाईज. मी अनिमेश वैद्य घेऊन येत आहे माझा नवा व्लॉग. आजचा माझा पूर्ण रविवारचा दिवस मी कसा स्पेंड करणार हे तुम्हाला मी या व्लॉगद्वारे सांगणार आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहे. मी जस्ट उठलेलो आहे. तर गाईज आता मी नाश्ता करणार आहे. आता मी नाश्त्यामध्ये आज गूळ तूप पोळी खाणार आहे. गूळ पचायला सहज आणि सोपं असतं, त्यामुळे गूळ तूप पोळीचा नाश्ता मी सध्या करणार आहे. तर हा गुळाचा डब्बा, याच्यातून गूळ काढणार आहे. हा पोळीचा डब्बा, याच्यातून आता पोळी काढतो आहे. तर गाईस गूळ तूप पोळीचा नाश्ता माझा रेडी आहे. आता मी माझी सर्वात आवडती मूवी शॉशँक रिडेम्पशन ही बघत बघत आता मी नाश्ता करणार आहे. शॉशँक रिडेम्पशन ही मूवी आपल्याला जीवनाचे खूप मोठे सल्ले देते. होप इज अ पॉवरफुल फोर्स ही गोष्ट मी माझ्या जीवनात लक्षात ठेवलेली आहे. तर गाईज फायनली गूळ तूप पोळी खाऊन झालेला आहे. आता आज आमच्या टिल्लीचं बारसं आहे. त्या बारसाच्या कार्यक्रमाला बेसिल किचनला आम्हाला जायचं आहे. तर त्याच्यासाठी मामा होण्याच्या नात्याने मला थोडी कामं करायची आहे. तर गाईस जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही दोन्ही मामांनी सक्सेसफुली सिस्टीम गाडीत ठेवलेली आहे. तर मित्रांनो, जस्ट नावला माझी आंघोळ झालेली आहे. आता मी देवासमोर थोडी प्रार्थना करतो आहे. तर काही आंघोळ करून देवाची प्रार्थना झालेली आहे. तर आता मी कपडे वाळत घालणार आहे. वॉशिंग मशीन बंद करून सगळ्यात पहिले वॉशिंग मशीन बंद करूयात. आता हे कपडे वाळत घालायचा टास्क मला दिलेला आहे. हे टास्क कंप्लीट करूयात. चला गाईज. तर गाईज वॉशिंग मशीनमधून कपडे निघालेले आहे बाहेर. आता वाळत घालायचं काम आईने मला दिलेलं आहे. एक एक कपडा मी वाळत घालत आहे. रविवारचा दिवस घर कामातच जाणार आहे असं वाटत आहे. तर काही जसं की तुम्ही बघू शकता, सक्सेसफुली मी सर्व कपडे वाळत घातलेले आहे. त्यांना चिमटा पण लावलेला आहे. खूपच होतकरू मुलगा आहे मी. तर काही जसं की मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज संध्याकाळी माझ्या बहिणीच्या मुलीचं बारसं आहे. आमच्या टिल्लीचं बारसं आहे, जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं. तर आता त्यासाठी आपल्याला कुर्त्याचं सिलेक्शन करायचं आहे. तर यासाठी माझं तुम्हाला वॉर्डरोब दाखवतो. हे माझं वॉर्डरोब. तर एवढ्या कुर्त्यांमधून मला एक कुर्ता सिलेक्ट करायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता, टिल्लीचा मामा रेडी झालेला आहे. इथे बघू शकता टिल्लीची आई रेडी होत आहे, मावशी रेडी होत आहे, आणि टिल्लीचा दुसरा मामा अजून कपडेच काढतो आहे. त्याने अजून कपडे घातले. आणि आज स्पेशल आमची टिल्ली. तर गाईस मी लोकेशनवर पोहोचलेलो आहे, जिथं आज आमच्या टिल्लीचं बारसं आहे. मी माझा छोटा भाऊ आणि माझी छोटी बहीण या दोघांना घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला लोकेशन दाखवतो गाईस. बेसिल किचन हे लोकेशन आहे, इथं मी सध्या पोहोचलेलो आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता गाईस, आमच्या टिल्लीच्या बारशाचं हा हॉल आहे. एकदम सजवलेला आहे, एकदम मस्त पद्धतीने. हॉलचं डेकोरेशन तर गाईस झालेलं आहे, पण आता एंट्रन्स याचं सर्व गोष्टी आता मी बघत आहे. मामा होण्याच्या नात्याने
काही कामं करावीच लागतील. तुम्ही बघू शकता गाईस, डेकोरेशन एकदम बरोबर होत आहे. हा हॉल आहे, तुम्ही बघू शकता. हे माझे परिवार यांची सगळ्यांची धावपळ होत आहे आता. तर गाईज जसे की तुम्ही बघू शकता, आमची टिल्ली फंक्शन हॉलवर आलेली आहे. तर गाईज आमच्या टिल्लीचं बारसं आहे, तर तिच्या एकदम फेवरेट गाणं प्रिटी लिटिल बेबी हे आम्ही लावलेलं आहे. आमची परी बघा किती गोड दिसती आज. तर गाईज फायनली नाव झालेलं आहे आमच्या टिल्लीला. आता आम्ही साशा म्हणून बोलवणार आहे, तर भेटा आमच्या साशाला. आणि गाईज अजून ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा अनिमेश वैद्य ब्लॉग्सला.